आम्ही नुकता सत्यशोधक पद्धतीने विवाह केला। तुम्हाला जो आहेर द्यायचा तो आहेर आम्हाला न देता डायरेक्ट या संस्थांनाच द्या। लग्नातले अनावश्यक खर्च टाळणं, आम्ही तो खर्च सामाजिक संस्थांना द्यायचा ठरवलेला आहे। ती आमच्या जीवनातली मूल्यच आहेत आणि तीच आम्ही ह्या लग्नाच्या माध्यमातून उतरवतोय, आमच्या आचरणात आणतो आणि दुसऱ्यापर्यंत पोहोचवतोय। मधुमिता आणि सूरज एकमेकांना हार घालून आता सत्यशोधक विवाह इथे संपन्न होत आहे। आपण पाहू शकताय की दोघांच्या जॅकेट आणि साडी ही देखील एकाच सुतातनं एकाच धाग्यातनं बनलेली आहे। इकडे बघा, अशा पद्धतीने इथे मधुसूर यांचा मी सूरज उर्मिला सुनील आणि ही मधुमिता शोभा अर्जुन। आम्ही नुकता सत्यशोधक पद्धतीने विवाह केला। आम्ही कुठलाही भेदभाव न करता समतेचं नातं आम्हाला जेव्हा हवं होतं तेव्हा कुठलाही जातीभेद न ठेवता म्हणजेच अजात पद्धतीने आणि कुठलाही लिंगभेद न करता म्हणजे लग्नातील आणि आयुष्यातील प्रत्येक विधी समानतेने जगण्यासाठी समान राहावेत या अशा पद्धतीने आम्ही आम्हाला लग्न करायचं होतं, म्हणून आम्ही सत्यशोधक विवाहाची निवड केली। तर समतेचं आयुष्य ज्यामध्ये सगळा समाजामध्ये कोण उच्च नाही कोणी नीच नाही अशा समाजात राहणं हे आनंदी समाजाचं लक्षण मला वाटतं, समाधानी समाजाचं लक्षण मला वाटतं। त्यामुळं तसाच हे सत्यशोधक विवाह हे त्याचंच एक प्रतीक आहे। त्यामुळं सर्वांनीच ह्या विचारांचा नीट अभ्यास करून हे विचार नक्कीच कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करावा। समाजात नवरा आणि नवरी यांच्या एकत्र येण्याला सामाजिक मान्यता असं आहे, तर मग तीच भावना फक्त ठेवून लग्नातले अनावश्यक खर्च टाळावेत असा आम्ही निर्णय घेतला आणि त्यामुळंच लग्नातले बरेचसे खर्च जसे की मोठे आवाज साऊंड सिस्टीम असेल, फटाके असतील, हे सगळं कमी करून आम्ही तो खर्च सामाजिक संस्थांना द्यायचा ठरवलेला आहे। सामाजिक क्षेत्रात खरंच मनापासून खरा बदल होण्यासाठी काम करणारे ज्या अनेक संस्था आहेत अशातल्या काही संस्था निवडून आम्ही लग्नातला खर्च वाचवूनही तो आम्ही संस्थांना देतच आहोत। त्यासोबत आम्ही येणाऱ्या सर्व आमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींनाही आवाहन केलेलं आहे की तुम्हाला जो आहेर द्यायचा तो आहेर आम्हाला न देता डायरेक्ट या संस्थांनाच द्या। माझं नाव मधुमिता शोभा अर्जुन। म्हणजे नवरी म्हणली की हाऊस वगैरे असतंच, पण मला असं वाटतं त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे की आपला जोडीदार आपण कसा निवडतोय आणि जोडीदार हा विवेकी विचाराने निवडावा, हाच पर्याय मी निवडला आणि त्यासाठी मग हाऊस माऊस थोडी बाजूला ठेवली तरी चालेल असं मला वाटलं। हो, दोघांचंही बॅकग्राऊंड सामाजिक संस्थेचं आहे, पण त्याचबरोबर दोघांची विचारधाराही तशीच आहे। फक्त सामाजिक क्षेत्रात काम करतोय म्हणून आम्ही अशा पद्धतीने लग्न करतोय असं नाही आहे। ती आमच्या जीवनातली मूल्यच आहेत आणि तीच आम्ही ह्या लग्नाच्या माध्यमातून उतरवतोय, आमच्या आचरणात आणतो आणि दुसऱ्यापर्यंत पोहोचवतोय। आव्हान हेच आहे की जोडीदार निवडताना एक विवेकी विचार ठेवावा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असेल किंवा विवेकी विचारधारा असेल, त्या आपली मूल्ये असतील त्या दृष्टीनेच त्याची निवड करावी, जेणेकरून पुढचं जे जीवन आहे ते पण चांगलंच जाईल। ह्या सामाजिक संस्थांना आम्ही तर मदत केलीच, पण माझ्या सर्व मित्रांनी, माझ्या पाहुण्यांनी, एवढ्या सगळ्यांनी पण सामाजिक संस्थांना एक लग्नातला हा सगळा खर्च वाचून सामाजिक संस्थांना मदत करण्याचा एक नवीन पायंडा पाडला आहे। आणि मी सगळ्यांना विनंती करेन की आपण विनाकारण जी उधळण करत असतो पैशाची, हे सगळ्या गोष्टींची, त्याऐवजी ह्याच्यातून जर ह्या सर्व गरिबांपर्यंत आपण जर सुविधा देत असेल तर खूप छान होईल। ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला कुठेही प्लॅस्टिक नाही दिसलं, कारण तो प्लॅस्टिक विरोधी काम करतात। अख्ख्या हॉलमध्ये एक प्लॅस्टिकचा कण नाही आहे, त्यानंतर कुठलाही डामडोल नाही आहे, ना तुमचा घोडा, ना बेंडबाजा, काही प्रकार नाही, नाही अक्षता नाही आहेत, कोणताही प्रकार नाही आहे, कुठला धार्मिक विधी नाही आहे। सगळ्या गोष्टींना फाटा घालत एक खूप चांगल्या प्रतीचा हा विवाह पार पडला आहे। माझा याचा मला खूप आनंद होतो आहे। आम्हाला, मी आणि माझ्या पत्नीला, आम्हा दोघांनाही खूप आनंद होतो। आज 8 मार्च जागतिक महिला दिन आणि ह्या जागतिक महिला दिनाच्या सुमुहूर्तावर सूरज आणि मधुमिता ह्या दोघांनी आपल्या आयुष्यात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांचा सत्यशोधक असा हा विवाह सोहळा संपन्न झाला। खरं तर सूरज आणि मधुमिता ह्यांच्या विचाराचं एक कृतिशील उदाहरण म्हणजे हा विवाह सोहळा आहे। सत्यशोधक विवाह सगळ्यांना माहितीच आहे, परंतु सूरजने
आणि मधुमितानं आजच्या परिस्थितीमध्ये विवाहावर होणारी उधळपट्टी ती थांबवून सामाजिक संस्थांना याच्यातून मदत झाली पाहिजे ही थीम ह्या ठिकाणी घेतलेली आहे. केवळ हेच नाही आहे तर संपूर्ण विवाहामध्ये कुठंही प्लास्टिकचा वापर नाही आहे, पर्यावरणपूरक असा हा विवाह आहे. आणि ह्याशिवाय जे काही केटरिंग असेल, जे काही ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्यांनी येऊन या ठिकाणी ह्या गोष्टी सगळ्या केलेल्या आहेत. म्हणजे ह्या दोघांनी सगळ्या ज्या काही रूढी प्रथा परंपरा आहेत त्याला फाटा देऊन एक नव्या पद्धतीनं एक नवं वेगळं काय तर करावं ह्याच्यामध्ये कुठलाही उद्देश नाही, पण आजच्या परिस्थितीमध्ये आजच्या काळामध्ये योग्य काय आहे ते आपल्या सगळ्यांना दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न या विवाहाच्या माध्यमातून केलेला आहे. आणि मला खूप अभिमान वाटतो, माझा तो भाचा आहे आणि अत्यंत चांगल्या विचारानं हा सगळा विवाह संपन्न झालेला आहे. आणि या सगळ्या पंचक्रोशीतील आमचे नातेवाईक मित्रमंडळी खूप मोठ्या प्रमाणात आज या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले आणि मुलं जास्त उपस्थित राहिले. ते निश्चित ह्याच्यातून चांगला संदेश घेऊन जातील हा विश्वास आमच्या मनामध्ये आहे. थँक्यू. मी महेश मोरे, सत्यशोधक विवाह जुळवून आणणारा एक चांगल्या पद्धतीचा आणि वेगळ्या पद्धतीचा विवाह सोहळा आपण इथं संपन्न करत आहे. ह्या समाजाला परिवर्तन घडवण्यासाठी आपण हा विवाह सत्यशोधक पद्धतीनं करत आहोत. समाजामध्ये ज्या संस्था चांगल्या पद्धतीनं समाजाच्या दृष्टिकोनातनं कार्य करत असतात, त्या कार्य करणाऱ्या संस्थांसाठी आपण ही जो वेगळा खर्च करणार आहे तो आपण त्या संस्थांना दान करत आहे. वृद्धाश्रम घ्या किंवा तारा मोबाईल क्रिसेस घ्या, समाजबंध रायगड घ्या किंवा परमपूज्य दादासाहेब वंचमान वृद्धाश्रम शेवगाव ह्यांना आपण चांगल्या पद्धतीने मदत करत आहे. ह्याच माध्यमात जो खर्च होणार आहे तोच आपण त्यांना देत आहे. आत्ताच्या नवीन पिढीमध्ये जो वेगळा खर्च करतात त्या सगळ्या भावना आपण पुढच्या पिढीला जाव्यात यासाठी समाजात एक वेगळं परिवर्तन व्हावं यासाठी हा आगळा आणि वेगळा आपण विवाह करत आहे. पूर्ण म्हणतो आपण हा विवाह नवीन पिढीला चांगल्या पद्धतीनं पुढं काय आता म्हणायचं बोलता येईना पुढील नवीन पिढीला संदेश देण्यासाठी हा विवाह आपण संपन्न करत आहे आणि असंच पुढे सगळ्यांनी सर्वांनी ह्याच पद्धतीने विवाह करावा अशी आमची इच्छा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.